तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, महाराष्ट्र शासनाचं महा आयडी कार्ड, त्यालाच आपण म्हणतो महासारथी कार्ड किंवा मग महा डीबीटी कार्ड, जे काही महा आयडी कार्ड आहे ते तुम्हाला अशा प्रकारे पाहायला मिळते. या ठिकाणी तुमचा फोटो, या ठिकाणी तुमची पूर्ण डिटेल आणि मागच्या बाजूला तुमच्या जे आयडीचं जे आहे ते स्कॅनर मिळते. तर हे महा आयडी कार्ड तुम्ही तुमच्या मोबाईलवर घरी बसून 2 मिनिटांमध्ये तयार करू शकता. त्यासाठी तुम्हाला आधार केंद्र, सेतू केंद्रावर जाऊन पैसे खर्च करण्याची सुद्धा गरज नाही. तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप महा आयडी कार्ड मोबाईलवर कसं बनवायचं पूर्ण माहिती देणार आहे. या ठिकाणी लाईव्ह पद्धतीने मी तुम्हाला महा आयडी कार्ड तयार करून दाखवणार आहे. महा आयडी कार्ड तयार केल्यानंतर ते डाउनलोड कसं करायचं, पासवर्ड काय टाकायचा, त्याला लॉग इन कसं करायचं, लॉग इन केल्यानंतर तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेत आहे त्या योजनेचं नाव त्या ठिकाणी दाखवलं जाते, केवायसीचं ऑप्शन येते. ही सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. सोबतच बघा, त्या ठिकाणी मोबाईल नंबरचा ओटीपी सुद्धा मागितला जातो. तर मग एका मोबाईल नंबरवर तुम्ही तुमच्या कुटुंबातील किती कार्ड बनवू शकता. या ठिकाणी ईमेल आयडीचा ओटीपी मागितला जातो. तर ईमेल आयडीचा ओटीपी वगैरे काय प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला टाकावा लागते किंवा नाही, सर्व माहिती मी तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहे. सोबतच हे महा आयडी कार्ड आपल्याला कशासाठी काढायचं आहे, महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना, तुमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना काढायचं आहे का, याचे फायदे काय आहे, ही सर्व बेसिक माहिती जी आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्याचबरोबर जे काही आतापर्यंत तुम्ही योजनेचा लाभ घेत आहे आणि समोर घेणार आहे, यासाठी सुद्धा या कार्डचे खूप जास्त फायदे असणार आहेत. तर महा आयडी कार्ड कसं बनवायचं आणि त्या रिलेटेड सर्व बेसिक माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर व्हिडिओ स्टार्ट करूया. तर बघा, महा आयडी कार्ड तयार करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला महा डीबीटीचं पोर्टल ओपन करून घ्यायचं आहे. तर आपल्या मोबाईलमध्ये गुगल असते, त्या ठिकाणी गुगलमध्ये जायचं आणि या ठिकाणी सर्च करायचं महा डीबीटी किंवा महा डीबीटी 2.0. या ठिकाणी गुगलमध्ये सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर बघा सर्वात पहिलं पोर्टल या ठिकाणी तुमच्यासमोर लिंक येईल महा डीबीटी 2.0 आणि महाराष्ट्र.gov.in. तर या पहिल्या लिंकवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर महा डीबीटीचं पोर्टल जे आहे ते अशा प्रकारे ओपन होऊन जाईल. अशा प्रकारे ओपन होईल. आता मी डेस्कटॉप मोडवर तुम्हाला करून दाखवत आहे. तर तुम्ही मोबाईलमध्ये छोट्या स्क्रीनवर सुद्धा करू शकता. जे काही स्टेप आहे ते तुमची सारखीच असणार आहे. अशा प्रकारे छोट्या स्क्रीनवर सुद्धा तुम्ही करू शकता. तर बघा, या ठिकाणी सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी नोंदणी करा, या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे नोंदणी करा. या बटनवर तुम्हाला सर्वात आधी क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी बघा, तुमच्यासमोर जे आहे ते महासारथीचं पोर्टल ओपन झालेलं आहे. तर या ठिकाणी बघा, तुम्हाला ऑप्शन आलेला आहे महा आयडी कार्ड तयार करा. तर या ठिकाणी बघा, तुमचा आधार क्रमांक मागितलेला आहे. तर या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक टाकायचा, त्यानंतर या ठिकाणी टिक करायचं. टिक केल्यानंतर या ठिकाणी बघा खालच्या बाजूला सबमिट बटन दिलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचं आहे. या ठिकाणी सबमिट केल्यानंतर बघा, त्यानंतर बघा, तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर 6 नंबरचा ओटीपी जाईल. तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आणि परत खाली सबमिट बटनवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर बघा, तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. टर्म्स अँड कंडिशन, जे काही तुमचा आधार क्रमांक आणि बेसिक डिटेल आहे ते या ठिकाणी वापरली जावी यासाठी तुम्ही परमिशन देताय. तर तुम्हाला बघा, या ठिकाणी एक छोटा डॉट दिसेल, त्यावर टिक करून या ठिकाणी सबमिट करायचं आहे. जतन करा, या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर बघा, तुमच्यासमोर नवीन पेज या ठिकाणी अशा प्रकारे ओपन होते. तुमच्यासमोर नवीन पेज जे आहे ते ओपन झालं. तुमची पूर्ण जे काही बेसिक माहिती आहे, पूर्ण बेसिक माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसून येते. या ठिकाणी तुम्हाला काहीच बदल करायचा नाही. फक्त या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. तुम्हाला जो आधारला लिंक आहे तो मोबाईल नंबर सुद्धा टाकू शकता किंवा दुसरा कोणताही मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. आणि त्यानंतर बघा, या ठिकाणी ईमेल आयडीचं ऑप्शन दिलेलं आहे. ईमेल आयडी जर तुम्ही टाकली तर ईमेल आयडीचा ओटीपी मागितला जाईल. त्यामुळे ईमेल आयडी नाही टाकली तरी चालेल. भरपूर कमेंट येत होत्या की ईमेल आयडी टाकली तर मग ओटीपी येत नाही. तर ईमेल आयडी त्या ठिकाणी टाकू नका. दुसरी काहीच माहिती भरू नका. फक्त मोबाईल नंबर टाका आणि ईमेल आयडी सोडून द्या. त्यानंतर या ठिकाणी बघा, कॅप्चा कोड दिलेला आहे. सेम टू सेम जो काही कॅप्चा कोड आहे तो तुम्हाला या ठिकाणी फिल करायचा आहे आणि या ठिकाणी जतन करा, सबमिट करा या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत ओटीपी येईल. आता जो तुम्ही मोबाईल नंबर टाकला त्याच मोबाईल नंबरवर तुम्हाला पुन्हा ओटीपी येईल. तर तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचा आहे. तो ओटीपी तुम्ही या ठिकाणी सबमिट केला. त्यानंतर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आता बघा, तुमचं जे काही महा आयडी कार्ड आहे ते महा आयडी कार्ड तयार होण्यासाठी प्रोसेसमध्ये गेलेलं आहे. तुमचं महा आयडी कार्ड तयार होण्यासाठी प्रोसेसमध्ये गेलं अशा प्रकारचं तुम्हाला पेज येईल. या ठिकाणी सांगितलेलं आहे की 24 ते 48 तासानंतर तुमचं महा आयडी कार्ड तयार होऊन जाईल आणि तुम्हाला मेसेज येईल की तुमचं महा आयडी कार्ड आता बनलेलं आहे. 24 ते 48 तासानंतर ही सर्व प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला परत बघा, आता आपण महा आयडी कार्ड बनवलेलं आहे. महा आयडी कार्ड बनवलं, महा आयडी कार्ड जे आहे ते आपण तयार केलं. तर आता आपल्याला महा आयडी कार्ड डाउनलोड करण्यासाठी आणि लॉग इन करण्यासाठी 24 तासानंतर परत
24 तासानंतर परत हेच पोर्टल ओपन करायचं, पुन्हा हे पोर्टल ओपन करायचं आणि याच ठिकाणी नोंदणी करावर परत क्लिक करायचं. पुन्हा नोंदणी करावर या ठिकाणी क्लिक करा. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तर परत बघा महासारथीचं पोर्टल तुमच्या समोर ओपन झालं. तर या ठिकाणी बघा आता या ऑप्शनवर या ठिकाणी क्लोज करून द्या. या ठिकाणी बघा इथे या टिकवर क्लोज करा, म्हणजे महासारथीचं पोर्टल तुमच्या समोर ओपन होईल. महासारथीचं पोर्टल तुमच्या समोर ओपन झालं. आज आपल्याला लॉग इन करायचं आहे. तर लॉग इन करण्यासाठी बघा या ठिकाणी ऑरेंज बॉक्स दिलेला आहे. या ऑरेंज बॉक्सवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी बघा लॉग इन बटन दिलेलं आहे. बघा लॉग इन बटन तुम्हाला दिसत आहे. या ठिकाणी लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लॉग इन वर क्लिक केल्यानंतर नागरिक लॉग इन वर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करण्यासाठी या ठिकाणी ऑप्शन आलेला आहे. तर या ठिकाणी म्हटलेलं आहे एकतर महा आयडी टाका किंवा मग आधार क्रमांक टाका, दोनपैकी एक ऑप्शन. तर आपण या ठिकाणी निवडायचा आधार क्रमांकाचा ऑप्शनवर आपण निवडायचं आणि या ठिकाणी आपला आधार क्रमांक टाकायचा. आधार क्रमांक टाकल्यानंतर या ठिकाणी सबमिट करायचं. आधार क्रमांक टाकल्यानंतर सबमिट केल्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल. जो मोबाईल नंबर तुम्ही नोंदणी करताना दिला त्यावर एक ओटीपी येईल. बघा ओटीपी सबमिट केल्यानंतर अशा प्रकारचं पेज जे आहे ते तुमच्यासमोर ओपन होईल. अशा प्रकारचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल. आता कोणाकोणाला बघा डिजी लॉकरचं सुद्धा पेज येऊ शकते किंवा वेगळ्या प्रकारचं जर तुम्हाला पेज येत असेल तर तुम्हाला या ठिकाणी खाली नॉट नाऊचं बटन दिसते. अशा प्रकारे जर काही पेज येत असेल तुम्हाला ओटीपी टाकल्यानंतर तर नॉट नाऊ या बटनवर क्लिक करा, म्हणजे हे सेम पेज तुमच्यासमोर ओपन होईल. हे सेम पेज तुमच्यासमोर ओपन होईल किंवा दुसरं कोणतंही पेज ओपन होत असेल तर मग समोर तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे की तुम्हाला काय करायचं आहे. तर बघा वरच्या बाजूला तुमचं या ठिकाणी नाव दिलेलं आहे. त्यानंतर तुमचा जो काही महा आयडी कार्डचा नंबर आहे तो या ठिकाणी तुम्हाला दिसून येतो आणि तुम्हाला खाली स्क्रोल करायचा आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर बघा या ठिकाणी तुमचा महा आयडी कार्ड तुम्हाला दिसून येते. तुमचं महा आयडी कार्ड, तुमचा फोटो, तुमचे जे काही बेसिक डिटेल आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर या ठिकाणी डाउनलोड करण्याचं बघा बटन दिलेलं आहे. या ठिकाणी डाउनलोड करण्याचं ऑप्शन दिलेलं आहे. या ठिकाणी डाउनलोड करा या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही महा आयडी कार्ड आहे ते तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह होईल. आणि या ठिकाणी जर डाउनलोड करण्याचा ऑप्शन येत नसेल, तर मग आतमध्ये सुद्धा एक ऑप्शन आहे, ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. या ठिकाणी डाउनलोड केल्यानंतर गॅलरीमध्ये तुमचं महा आयडी कार्ड सेव्ह होईल आणि त्याला ओपन करण्यासाठी तुम्हाला पासवर्ड टाकावा लागेल. तो पासवर्ड काय असणार तर तुमचं नाव काही पण असेल, तुमच्या नावाचे समोरचे 4 अक्षर कॅपिटलमध्ये टाकायचे आणि त्यानंतर स्पेस न देता तुमच्या जन्माचं वर्ष टाकायचं. हे राहणार आहे तुमचा पासवर्ड. त्यानंतर बघा आता तुमचं महा आयडी कार्ड डाउनलोड वगैरे झालं असेल, त्यानंतर याच ठिकाणी आता प्रोफाईल लॉग इन करण्यासाठी बघा याच ठिकाणी तुम्हाला नेक्स्ट बटन दिलेलं आहे. बघा नेक्स्ट बटन दिलेलं आहे. आता या ठिकाणी कधी कधी बघा तुमचं महा आयडी कार्डचं पेज ओपन होत नाही तर डायरेक्टच लॉग इन होऊन जाते आणि त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला महा आयडी कार्ड डाउनलोड करण्याचं ऑप्शन मिळते. तर या ठिकाणी बघा नेक्स्ट बटन दिलेलं आहे. या ठिकाणी क्लिक करायचं. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमची प्रोफाईल जी आहे ते अशा प्रकारे ओपन होऊन जाईल. तुमची प्रोफाईल ओपन झाली. तुम्ही लास्ट टाइम तुमच्या योजनेची केवायसी केली होती, तर मग आता शेवटची डेट काय आहे ते या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर केवायसीचं ऑप्शन या ठिकाणी शासनाने सुरू केलेलं आहे. तर याबद्दल मी तुम्हाला आता माहिती देणारच आहे. पण बघा आता तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेत आहे ते तुम्हाला माहित करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी बघा ऑरेंज बॉक्स दिलेला आहे. या ठिकाणी क्लिक करा. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर माय डॅशबोर्डवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला समजून येईल की लाडकी बहीण योजना. आता या ठिकाणी दिसत आहे लाडकी बहीण योजना. तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर या ठिकाणी तुमच्या योजनेचं नाव तुम्हाला दिसून येईल आणि वेगवेगळे जे काही ऑप्शन आहे ते चेक केल्यानंतर वेगवेगळी माहिती तुम्हाला तुमच्या योजनेबद्दल किंवा तुमच्याबद्दल त्या ठिकाणी माहित होईल. आणि सोबतच बघा तुम्हाला या ठिकाणी प्रोफाईलचं ऑप्शन मिळतंय. या प्रोफाईलच्या बटनवर क्लिक केल्यानंतर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी महा आयडी कार्ड डाउनलोड करण्याचं ऑप्शन येते. या ठिकाणी क्लिक करून सुद्धा तुम्ही तुमचं महा आयडी कार्ड जे आहे ते डाउनलोड करून मोबाईलमध्ये सेव्ह करू शकता. तर बघा भरपूर नागरिकांचा, भरपूर लाडक्या बहिणींचा प्रश्न होता की या ठिकाणी जे काही केवायसीचं ऑप्शन आपल्याला दिसून येते, तर या ठिकाणी केवायसी केल्यानंतर कोणत्याही योजनेचे पैसे किंवा लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद झाले असेल तर केवायसी केल्यानंतर सुरू होईल का? तर बघा या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर आहे. तर बघा महाराष्ट्र शासनाकडून जे काही महा आयडी कार्ड तयार केले जात आहे, तुम्ही महा आयडी कार्ड तयार करताय तर तुमच्या महा आयडीला महाराष्ट्रातील जे काही सर्व योजना आहे त्या लिंक केल्या जाणार आहे. ते महा आयडी कार्डच्याच पोर्टलवर तुम्हाला पाहता येणार किंवा कोणत्याही योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा आहे तर महा आयडी लॉग इन केल्यानंतरच तुम्हाला अर्ज भरण्याचं ऑप्शन मिळेल. तर बघा मग अर्ज भरल्यानंतर किंवा मग कोणत्याही योजनेचा लाभ या ठिकाणी लिंक झाल्यानंतर, कोणतीही योजना लिंक झाल्यानंतर मग तुम्ही जे काही या ठिकाणी केवायसी कराल तर मग ती केवायसी होईल महा आयडीची केवायसी होईल. सोबतच जे काही योजना त्या महा आयडीच्या आतमध्ये तुम्ही लाभ घेत आहे
त्या योजनेची केवायसी होईल. पण आता शासनाने अजूनपर्यंत केवायसी या ठिकाणी सुरू केलेली नाही. तुम्हाला जर वाटत असेल की लाडकी बहीण योजनेची केवायसी मी केली नाही, केवायसी न केल्यामुळे पैसे बंद झालेले आहेत, तर या ठिकाणी ऑप्शन येत आहे. मग इथे आम्ही केवायसी करतो, पैसे सुरू होईल का? तर या ठिकाणी तुमची केवायसी होईल, ती सबमिट सुद्धा होईल. केवायसी सबमिट केल्यानंतर अशा प्रकारचं ऑप्शन सुद्धा तुम्हाला येईल. पण तुमचे बंद झालेले पैसे सुरू होणार नाही, त्या केवायसीची चौकशी होणार नाही. अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेची केवायसी शासनाने कुठेच सुरू केलेली नाही. जे काही महा आयडी कार्ड आहे हे महा डीबीटी पोर्टल शासनाकडून आता तयार करण्यात येत आहे. यावर डाटा अपलोड केला जात आहे. या पोर्टलला पुन्हा अपडेट केलं जात आहे. नवीन नवीन ऑप्शन, नवीन नवीन योजना या पोर्टलवर लिंक केल्या जात आहे. सध्या हे पोर्टल मेंटेनन्स मध्ये आहे. सध्या हे पोर्टल शासनाकडून तयार केले जात आहे. जेव्हा कधी शासनाकडून बघा या पोर्टल बद्दल अपडेट येईल की केवायसी कुठे करायची, केवायसी कुठे करायची नाही, या ठिकाणी केवायसी करायची का, अशाबद्दल शासनाकडून अपडेट येईल. तेव्हा बघा आपण केवायसी या ठिकाणी करायची की नाही किंवा तुमचे बंद झालेले पैसे सुरू होणार की नाही त्याबद्दल तुम्हाला अपडेट मिळेल. पण आता या ठिकाणी केवायसी करून कोणत्याच प्रकारचा फायदा नाही, पैसे सुरू होत नाही. तुम्हाला जर कोणी 100-200 रुपये मागत असेल आणि म्हणत असेल की महा आयडी कार्ड तयार करून देतो, नंतर तुमची केवायसी करून देतो आणि नंतर तुमचे पैसे सुरू होईल, त्यासाठी 100-200 रुपये खर्च करा, तर अशा प्रकारे खर्च करू नका. आणि या ठिकाणी केवायसी सुद्धा होत नाही. फक्त महा आयडी कार्ड बनवणे तुमच्यासाठी महत्वाचं आहे. कारण महा आयडी कार्ड लॉग इन केल्यानंतर तुम्हाला बघा अशा प्रकारचे सर्व ऑप्शन पाहायला मिळते. म्हणजे तुमचा महा आयडी, तुमचा आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्ही किती योजनेसाठी पात्र आहे, सर्व योजनेची यादी या ठिकाणी येते आणि त्या ठिकाणी डायरेक्ट अर्ज करा असं ऑप्शन सुद्धा येते. त्या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी ऑप्शन सुद्धा येते. आधी कसं होतं, वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी वेगवेगळे फॉर्म, वेगवेगळे डॉक्युमेंट तुम्हाला द्यावं लागत होते. पण आता तसं करण्याची गरज पडणार नाही. तुमचा जो काही बेसिक माहिती आहे, जे काही तुमच्या कुटुंबातील बेसिक डिटेल आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमची जे काही माहिती आहे ते सर्व माहिती महा आयडी वर लिंक होणार आहे. ते सर्व महा आयडी वर लिंक झाल्यानंतर शासनाकडे तुमची पूर्ण डिटेल असेल. कोणत्याही योजनेसाठी तुम्ही अर्ज कराल तर तुम्ही पात्र आहे की नाही त्या ठिकाणी क्लिअर होऊन जाईल. तर बघा, जे काही महत्वाची माहिती होती, महा आयडी कार्ड कसं तयार करायचं, केवायसीचा प्रश्न होता, ईमेल आयडीचा प्रश्न होता, सर्व प्रश्न तुमचे क्लिअर झाले असेल. तुम्ही महा आयडी कार्ड तयार केला का, किंवा मग तुम्हाला महा आयडी कार्ड तयार करण्यासाठी, डाउनलोड करण्यासाठी किंवा लॉग इन करण्यासाठी काही प्रॉब्लेम होत आहे का, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि या टॉपिकवर ऑलरेडी मी 3 ते 4 व्हिडिओ टाकलेले आहेत. तुम्हाला पोर्टल मिळत नाही किंवा लिंक मिळत नाही तर या व्हिडिओवर क्लिक करून तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.